पण जोपर्यंत माझा मतदारसंघ 98% सिंचनाखाली येणार नाही तोपर्यंत मी गाडीवरती दिवा लावणार। भूमिपुत्राचा अर्थ स्थान। भूमिपुत्र असता, जलसंपदा मंत्री असताना तुम्ही या ठिकाणी सिंचन केलं असतं। 1% सिंचनाला दिलेला नाही, 1 रुपया सिंचनाला दिला। जर भूमिपुत्र असता तर निधड्या छातीनं माझ्यासारखा लढला असता। कुठं गेले? वाशीला गेले। लाल दिवा येतो जातो, पण जोपर्यंत माझा मतदारसंघ 98% सिंचनाखाली येणार नाही तोपर्यंत मी गाडीवरती दिवा लावणार नाही। पण जोपर्यंत माझा मतदारसंघ 98% सिंचनाखाली येणार नाही तोपर्यंत मी गाडीवरती दिवा लावणार नाही। माझ्याबद्दल प्रचंड गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला, परंतु कोरेगाव खटावच्या जनतेने माझ्यावर भूमिपुत्र म्हणून विश्वास टाकला आणि मला भरघोस मतांनी निवडून दिलं। पृथ्वीवर तर सगळेच असतात, परंतु भूमिपुत्र म्हणजे स्थानिक। आणि जर माझे विरोधक हे भूमिपुत्र असते तर 2011 मध्ये 2013 मध्ये कोरेगाव मतदारसंघाचे पाणी हे सांगलीला दिले नसतं। जलसंपदा मंत्री असताना तुम्ही कोरेगावमध्ये सिंचन केलं असतं। 1% सिंचनाखाली दिला नसून कोरेगावमध्ये 1 रुपया सुद्धा सिंचनाखाली खर्च केला नसल्याने शशिकांत शिंदे हे भूमिपुत्र होऊ शकत नाहीत, असा गणगणात शशिकांत शिंदे यांच्यावर आमदार महेश शिंदे यांनी लावला। जर माझे विरोधक भूमिपुत्र असते तर कोरोना काळात जनतेसाठी लढले असते, परंतु ते वाशीला जाऊन बसले। ही भूमिपुत्रांची लक्षणे नाहीत। लाल दिवा येतो जातो, आज सुद्धा माझ्याकडे लाल दिवा आहे, परंतु मी तो लावत नाही, कारण की मी पण केला आहे। जोपर्यंत माझा मतदारसंघ 98% सिंचनाखाली येत नाही तोपर्यंत मी गाडीला लाल दिवा लावणार नाही, असं पत्रकारांशी बोलताना आमदार महेश शिंदे म्हणाले। जर एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्रासाठी काही करेन असं वाटत असेल तर मला नक्कीच मंत्रीपद देतील, असं विधान सुद्धा त्यांनी यावेळी बोलताना केलं। आमच्या विरोधकांनी प्रचंड पैसे वाटण्याचा प्रयत्न केला, परंतु विकास कामापुढे ते कमी पडले। ईव्हीएम मशीनला इंटरनेट कनेक्शन देण्यासाठी कोणताही डिव्हाइस नसल्याने हे मशीन हॅक होऊ शकत नाही, असा विश्वास महेश शिंदे यांनी व्यक्त केला। खासदारकीची निवडणूक झाल्यानंतर मी छत्रपती उदयनराजेंचा सत्कार घेतला होता, तेव्हाच महायुतीच्या 220 जागा विधानसभेला येतील असं सांगितलं होतं, असं सुद्धा त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं। लाडक्या बहिणींनी आम्हाला भरभरून यश दिल्याने लाडक्या बहिणींचे धन्यवाद सुद्धा त्यांनी बोलताना मानले। आज जनतेनं जे प्रेम दिलं, जी आपुलकी दाखवली, त्यांना भूमिपुत्र म्हणून आज त्यांनी माझ्यावरती प्रेम दाखवलेला आहे। आणि भूमिपुत्राचा एल्गार काय असतो तो पण त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलेला। एका बाजूला विरोधक पूर्ण ताकदीने वेगवेगळ्या पद्धतीच्या कुटील कारस्थानं करताना आपण पाहतो। आमच्याबद्दल प्रचंड गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या जनतेला त्यांचा मुलगा कसा आहे, त्यांचा भाऊ कसा आहे हे त्यांना माहिती आहे, त्यांचा आमदार कसा वागतो। इलेक्शन संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी कामाला लागलेलो आहे। मी एकटाच नाही तर आमचे सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि आता आम्हाला जनतेची सेवा करायची। आज फार मोठ्या प्रमाणावरती माझ्या जनतेनं माझ्यावरती विश्वास दाखवला, त्याबद्दल मी जनतेचे शतशः आभार मानतो। तुम्ही म्हणता मी भूमिपुत्र आहे, पण दुसरं जे विरोधक होते ते म्हणजे मी काय प्राचीनवर आलो, मी जिल्ह्यात। मग पृथ्वीवरचे सगळेच आहेत ना। भूमिपुत्राचा अर्थ स्थान। जर तुम्ही भूमिपुत्र असता तर 2011 मध्ये 2013 मध्ये तुम्ही या कोरेगाव मतदारसंघाचं पाणी सांगलीला दिलं असतं का? जर तुम्ही भूमिपुत्र असता, जलसंपदा मंत्री असताना तुम्ही या ठिकाणी सिंचन केलं असतं। 1% सिंचनाला दिलेला नाही, 1 रुपया सिंचनाला दिला नाही, त्यामुळे तुम्ही होऊच शकत नाही। दुसरी गोष्ट, कोरोनाचा काळ, जर भूमिपुत्र असता तर निधड्या छातीनं माझ्यासारखा लढला असता। कुठं गेले? वाशीला गेले, राहिले। पहिल्या लाटेत कुठेही नाही, दुसऱ्या लाटेमध्ये त्यांनी ज्या वेळेला लसीकरण केलं, लसीकरण केल्यानंतर 1 आठवड्यानंतर आणि येऊन काय केलं? त्रासच दिला, नंतर काहीच काय। ही भूमिपुत्राची लक्षणं असू शकतात। भूमिपुत्रांना मंत्रिमंडळात घ्यावं
असं काही नाही. कारण भूमिपुत्र म्हणून जेवढा आवाज उठवू ना तेवढ्या ताकदीनं त्यांना मंत्रिमंडळात घ्यावं असा आवाज दिसत नाही. त्याचं कारण काय? मी कामावरती विश्वास ठेवणारा कार्यकर्ता. लाल दिवा येतो जातो. मला तर आज पण कॅबिनेटचा दर्जा आज आहे. लाल दिवा मला आज आहे. पण मी लावत नाही. त्याचं कारणच असं आहे. एक महत्वाचं कारण म्हणजे माझं पण जोपर्यंत माझा मतदारसंघ 98% सिंचनाखाली येणार नाही तोपर्यंत मी गाडीवरती दिवा लावणार नाही किंवा शासकीय कसलाही लाभ घेणार नाही. आणि राहिली गोष्ट मंत्रिपद द्यायची, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द कोरेगावच्या जनतेला दिला होता. आज समोर तुम्हाला सगळे दिसत आहे. निश्चित ते त्याच्यामध्ये काहीतरी करतील आणि त्यांना जर माझ्यामध्ये काहीतरी वेगळं वाटत असेल, मी जर महाराष्ट्राची सेवा करू शकेल किंवा जर पक्ष संघटनेसाठी चांगलं काही काम करू शकत असेल तर निश्चित ते माझ्यावरती काहीतरी जबाबदारी देतील असं मला वाटतं. आमच्या विरोधकांनी पैशाचा प्रचंड वापर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पैसेही वारे मारले परंतु विकास कामाच्या पुढे ते पैशाचा वापर केला त्यांचा पराभव झाला. जिथे कमी केला ते विजय केला. निश्चित हे जबाबदारीने सांगतो. त्यांच्या 20% पण केलं जबाबदारी. स्वतः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सांगितलं EVM ला कुठलेही सेन्सर्स नाही आहेत. कुठल्याही गोष्टी हॅक करण्यासाठी त्याला अडॅप्टर्स आणि सेन्सर्स लागतात. हे मेकनाइज्ड डिव्हाइस आहे. आम्ही सुद्धा टेक्निकली साऊंड लोक आहोत. या डिव्हाइसला कुठलंही इंटरनेट कनेक्शन नसल्यामुळं हॅक होणं हे शक्यच नाही आहे. आणि EVM हे अत्यंत सुरक्षित आणि चांगलं मतदान प्रक्रियेचं साधन आहे. आपण जर पाहिलं असेल मग खासदारकीला का नाही? तुम्ही कोरेगावचा शांतपणे विचार करा. जे बूथ आम्हाला प्रचंड त्रासदायक होते ते बूथ आमचे 50च्या 50 मायनस झालेले आहेत आणि ते इफेक्ट्स तिथे दिसतात. ज्या ठिकाणी आम्ही काम केलं, ज्या ठिकाणी प्रवेश झाले, ज्या ठिकाणी पार्टीचे विकास कामं खूप मोठ्या प्रमाणात झाले त्या ठिकाणी आम्हाला मजबूत मतदान झालेलं तुम्हाला दिसतं. हा प्रश्नच नाही. हे काय आहे? बळवाटा प्रत्येक शोधत असतात. आम्हाला अपेक्षित असणारं यश मिळालं. आपण जर माझं भाषण सन्माननीय छत्रपती खासदार उदयनराजे भोसले ज्यावेळेला निवडून आले आणि त्यांचा सत्कार आम्ही कोरेगावमध्ये घेतला होता ते माझं भाषण काढून बघा. त्या भाषणामध्ये मी उल्लेख केला आहे महायुती महाराष्ट्रामध्ये 220 पेक्षा जास्त जागा घेऊन महाराष्ट्राची सत्ता काबीज करेल. हे विधान मी खासदारकीच्या निवडणुकीच्या नंतर केलेलं होतं आणि तेच आज दिसतंय. त्याची मी आपल्याच खायला आलं पाहिजे का? दुसऱ्या रान फिरून उपयोग आहे का त्याला? आपलं रान आहे, आपलं आपण पेरायचं, त्याचं त्याने पेरायचं. आपल्याला कॉन्क्रीट त्यांनी मतं मागायला जातात त्यांना लाज वाटायची का तर महिशिंद्याच्या रस्त्यावर जाऊन त्याची कशी मापं काढायची म्हणून. त्यांच्या कार्यकर्ते उतरलेच नाही त्यावेळेला. कुठल्या निकषावरती कार्यकर्त्यांना संधी देणार? पक्ष ठरवेल ते कार्य. पक्षाला उमेदवार काम करावंच लागतं, पर्याय नसतो. राजकारण मारू पण त्यांचा, मोतारीवाला बी त्यांचा, मोतारीत पैसे खाणार बी त्यांचा. त्यामुळे त्यात मी काय लक्ष घालत. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.